श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, 7 सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल, काय करावे, काय करू नये, महिलांनी या दोन गोष्टी अजिबात करू नयेत. प्रिय भक्तांनो, चंद्रग्रहणाचे खूप विशेष महत्व आहे. अशा परिस्थितीतील वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर मध्ये होणार आहे, कारण त्यापूर्वी चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होते. याशिवाय हे चंद्रग्रहण भारतात देखील दिसेल आणि त्याचा सूतक काळ देखील वैध असेल. तसेच हे पूर्ण चंद्रग्रहण असेल, जे कुंभ आणि पूर्व भाद्रपद नक्षत्रात होईल. तेच खगोलशास्त्रज्ञ या चंद्रग्रहणाला चंद्र म्हणत आहेत. ही अशी वेळ आहे जेव्हा चंद्र आकाशात पूर्णपणे लाल दिसतो. याशिवाय आपण सर्वांना सांगूया की ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण अशुभ मानले जाते. त्यामुळे या काळात विशेष खबरदारी घेतली पाहिजे. कारण विशेष म्हणजे भारतातील लोकांनाही हे ग्रहण पाहता येईल. अशा पद्धतीत या व्हिडिओमध्ये आपण चंद्रग्रहणाबद्दल चर्चा करूया. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेल की चंद्रग्रहण कधी सुरू होईल आणि चंद्रग्रहण कधी संपेल, सूतक काळाचा काळ किती असेल, सूतक काळ किती काळ राहील, हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भारतात चंद्रग्रहण कुठे दिसेल आणि या काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे अजिबात करू नयेत. याचबरोबर चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी चुकूनही कोणती कामे करू नयेत, हे देखील ते सांगेल. याशिवाय चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र दिसावा की नाही, हे देखील ते मी सांगेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमचे सर्व गोंधळ दूर होतील. तरीही जर तुम्हाला काही समजले नाही, जर तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. पण त्याआधी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर परमपूज्य भगवान श्री गणेश त्याचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहोत. म्हणून कृपया हा व्हिडिओ तुमच्या श्रद्धेने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट करा. कॉमेंट बॉक्स मध्ये खऱ्या मनाने जय गणेश असे लिहायला विसरू नका. कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, भावांसोबत, बहिणींसोबत, मोठ्यांसोबत, थोड्या मोठ्यांसोबत, मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल. जर प्रिय भक्तांनो, सर्वप्रथम आपण चंद्रग्रहण कधी सुरू होईल व कधी संपेल याबद्दल बोलूया. तर प्रिय भक्तांनो, चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:58 सुरू होईल आणि दुपारी 1:26 संपेल. अशा परिस्थितीत स्थानिक ग्रहणाचा कालावधी 3 तास 28 मिनिटे आणि 2 सेकंद. कारण हे ग्रहण भारतात दिसत आहे, त्यामुळे त्याचे सूतक देखील विचारात घेतले जाईल. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की नक्कीच येत असेल की चंद्रग्रहण सूतक कधीपासून कधीपर्यंत सुरू होणार आहे. तर चला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला बंधूंनो, चंद्रग्रहणाचे सूतक 4 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:19 सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी रात्री 1:26 संपेल. याशिवाय मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी सूतक संध्याकाळी 6:36 सुरू होईल आणि ग्रहणासह संपेल. त्यांना सूतक बद्दल माहिती नाही, त्यांना सांगूया की सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापूर्वीचा एक विशिष्ट वेळ सूतक म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत चंद्रग्रहणाचा सूतक ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो, तर सूर्यग्रहणाचं सूतक 12 तास आधी सुरू होते. आणि तुमच्यापैकी अनेक भक्तांना हे देखील माहीत असेल, हिंदू मान्यतेनुसार सूतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते, नकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरते. म्हणून सूतकाच्या अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. तुमचा एक प्रश्न होता की भारतात चंद्रग्रहण कुठे दिसेल, आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने त्याबद्दल माहिती घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की हे चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त आशियातील काही भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, फिजी आणि अंटार्क्टिका मध्ये दिसेल. आणि भारतात हे दृश्य दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे, लखनौ, हैदराबाद आणि चंदीगड या प्रमुख शहरांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तथापि हवामान अनुकूल आहे की नाही
ढग हे प्रदूषित त्याच्या दृश्यमानते मानते अडथळा आणत नाहीत, त्यावर अवलंबून असेल. तसेच असे मानले जाते की हे ग्रहण अलीकडच्या काळात सर्वात लांब आणि स्पष्टपणे दिसणारे चंद्रग्रहण असेल. त्याचा कालावधी 82 मिनिटे असेल. याशिवाय आम्ही तुम्हाला आणखी एक खास गोष्ट सांगत होतो की हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला होईल. अशा परिस्थितीत पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो. अशा प्रकारे 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी पौर्णिमा तिथीचा श्राद्ध केला जातो. अशा परिस्थितीत पितृपक्षाशी संबंधित विधी आणि श्राद्ध कर्मसूतक काळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत. अशा परिस्थितीत पौर्णिमेला तुम्हाला जे काही काम करायचे आहेत ते सूतक काळाच्या आधी करा. याशिवाय तुमच्यापैकी काही भक्तांनी विचारले होते की चंद्रग्रहण कधी होतो, तर आपण त्यांना सांगूया की खगोलशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा पृथ्वी त्यांच्या कक्षेत फिरताना सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते, तेव्हा ती सूर्यप्रकाश चंद्रावर पोहोचण्यापासून रोखते. अशा परिस्थितीत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, परिणामी चंद्राला रंग काळा किंवा लाल दिसू लागतो. या घटनेला चंद्रग्रहण असे म्हणतात. तर आता आपण तुम्हाला सांगूया की चंद्रग्रहणाच्या वेळी कोणती कामे करावीत जी अनिवार्य आहेत. पहिला क्रमांक मंत्र जप आहे. म्हणून प्रिय भक्तांनो, चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्र जप खूप शुभ मानला जातो. शास्त्रांमध्ये अनेक म्हटले आहे की या काळात वातावरणात विशेष ऊर्जा असते, त्यामुळे ज्यामुळे मंत्राचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. विशेषतः चंद्रग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि विष्णू सहस्त्रनाम जप केल्याने मनाला शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. ग्रहणाच्या काळात केलेली साधना आणि भक्ती सामान्य दिवसापेक्षा जास्त फलदायी मानली जाते. अशा परिस्थितीत ज्यावेळी दिवा लावून आपण बसतो, देवाचे ध्यान करतो, हे देखील शुभ मानले जाते. क्रमांक 2 म्हणजे स्नान आणि शुद्धीकरण. प्रिय भक्तांनो, ग्रहणाच्या वेळी शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचे विशेष महत्व या ठिकाणी दिलेले आहे. अशा परिस्थितीत चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत. ग्रहण संपल्यानंतरही स्नान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते, कारण शास्त्रांमध्ये असे म्हटले जाते की ग्रहणाच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते, जी स्नान करून दूर करता येते. याशिवाय स्नान करताना गंगाजल वापरणे आणि नमः शिवाय मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण मंत्र खूप प्रभावी आहे आणि त्याचा जप केल्याने भगवान भोलेनाथांचेही आपल्याला आशीर्वाद मिळत असतात. क्रमांक 3 तुळशी आणि कुश. हो भक्तांनो, हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की ग्रहणाच्या वेळी अन्न आणि पाण्याचा नकारात्मक परिणाम होतो आणि तुम्हाला त्याची चांगली जाणीव असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत हा दोष टाळण्यासाठी तुळशीची पाने किंवा कुश अन्न आणि पाण्यात घालावे, कारण तुळशी आणि कुश दोन्ही एकत्र मानले जातात आणि त्यांच्यात नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत. ग्रहणादरम्यान त्यांचा वापर केल्याने केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच संरक्षण होत नाही, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आपल्याला देखील फायदा होत असतो. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे किती विशेष महत्व आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे, कारण तुळशी माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते भगवान श्री हरी विष्णूजींचे आवडते आहे. चौथ्या क्रमांकाचे दान म्हणजे बंधू आणि भगिनींनी दानाला महादान म्हणतात. बंधू आणि भगिनींनो, दानाला महादान म्हणतात. तुम्ही जे दान करता त्याचे अनेक पट फळ मिळते. अशा परिस्थितीत ग्रहणाच्या वेळीही दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते. तुम्ही विचार करत असाल की आता चंद्रग्रहणाच्या वेळी आपण दान करू शकतो का? याचे उत्तर आहे हो. तुम्ही यावेळी निश्चितच दान करू शकता. या काळात अन्न, कपडे, पाणी, धातू, पैसा दान केल्याने अनेक पटीने जास्त फळ मिळते आणि तुम्हाला अक्षय पुण्य मिळते. विशेषतः ब्राह्मण, गरजू आणि गरिबांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. परंतु तुम्ही जे काही दान करत आहात ते पूर्णपणे शुद्ध आणि नवीन असले पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तसेच भक्ती आणि खऱ्या मनाने दान करा, तरच तुम्हाला त्याचे फळ कोणत्याही अहंकाराशिवाय मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ण देखील होईल. प्रिय भक्तांनो, चंद्रग्रहणाच्या वेळी ही कामे करावीत. चला तर मग आपण सांगतो की
चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही कोणती कामे करू नयेत, अन्यथा शुभ परिणामांऐवजी जीवनात अशुभ परिणाम दिसून येतात आणि त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुमच्या नशिबावरही परिणाम होऊ शकतो. नंबर 1, अन्न. प्रिय भक्तांनो, चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न खाणे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. असे म्हटले जाते की या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्यामुळे अन्नावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत ग्रहणाच्या वेळी खाल्लेले अन्न शरीरात रोग आणि दोष आकर्षित करू शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जाही पसरू शकते. म्हणून या काळात अन्न टाळावे, अन्यथा खरंच जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार नाहीत आणि कधीच केलेले काम देखील बिघडेल. त्यामुळे तुम्ही आर्थिक स्थिती देखील कमकुवत होईल आणि तुम्हाला जीवनात मानसिक ताणतणाव आणि आरोग्याशी संबंधित समस्यांनाही तोंड द्यावे लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही जर या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. क्रमांक 2, बाहेर जाणे. प्रिय भक्तांनो, चंद्रग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडणे, विशेषतः आकाश पाहण्यासाठी जाणे अशुभ मानले जाते. कारण शास्त्रात असे म्हटले आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी थेट आकाशाकडे पाहिल्याने मानसिक अस्थिरता, चिंता आणि अस्वस्थता येऊ शकते. विशेषतः गर्भवती महिलांना बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे, कारण ग्रहणाच्या किरणांचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्यापैकी बरेच भक्त हे जाणून असतीलच. तर याशिवाय ग्रहण काळामध्ये बाहेर जाण्याने नकारात्मक ऊर्जा असल्याने व्यक्तीवर परिणामही होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा तुमची ही छोटीशी चूक खूप मोठी चूक बनू शकते. क्रमांक 3, पूजा. हो, भक्तजन चंद्रग्रहणाच्या वेळेपासून ते भक्त त्याच्या शेवटच्या पर्यंत देवी देवतांची नियमित पूजा आरती करू नये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता असे काय करावे? कारण यावेळी वातावरण अशुद्धता आणि नकारात्मक ऊर्जा वाटते, ज्यामुळे पूजेचे फळ तुम्हाला मिळत नाही. तसेच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की ग्रहणाच्या काळात फक्त मंत्रांचा जप आणि ध्यान करणे अशुभ मानले जाते. त्याच वेळी देवी देवतांच्या मूर्ती झाकल्या पाहिजेत, जेणेकरून ग्रहणाची सावली त्यांच्यावर पडू नये. याशिवाय ग्रहण संपल्याशिवाय स्नान करून घरात शुद्ध आणून आणि गंगाजल शिंपडल्यानंतरच पूजाविधी करावे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला पूजा करण्याचा पूर्ण फायदा मिळेलच आणि तुमचे नशीबही तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत राहील. क्रमांक 4, तीक्ष्ण वस्तू. बंधू भगिनींनो, ग्रहण काळात कात्री, चाकू, सुई, ब्लेड यासारख्या तीक्ष्ण वस्तू वापरणे निषिद्ध मानले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी याचा वापर अजिबात करू नये, कारण शास्त्रानुसार त्याचा गर्भातील बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच या काळात शरीराला दुखापत होणे किंवा रक्तस्राव होणे देखील अशुभ मानले जाते. त्यामुळे आनंद, सौभाग्यवती दुर्दैवात बदलते. याशिवाय असे मानले जाते की ग्रहण काळात केलेली छोटीशी चूक देखील मोठा दोष निर्माण करू शकते, ज्यामुळे साधकाला वास्तुदोष, ग्रह दोषाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून यावेळी धारदार वस्तूंचा वापर टाळावा. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचेल. माहिती आवडली असेल तर एक लाईक करायला नक्की विसरू नका.